जय महाराष्ट्र पब्लिक। तर खूप दिवस झाला मला भरपूर जणांचे डीएम्स येत होते की तू व्लॉग करत नाहीस, तू व्लॉग टाक, डेली व्लॉग. म्हणून व्लॉगिंग करण्यासाठी जरा प्रॅक्टिस चालली होती आमची. कॅमेरा अँगल पकडायची, काय कसं दिसतंय आम्हाला काहीच समजत नव्हतं, पण फर्स्ट ट्राय तुम्ही समजून घ्या. बऱ्याच दिवसांनी आम्हाला सुट्ट्या मिळाल्या होत्या म्हणून म्हणलं चला अंजलीच्याच गावी जाऊया. तर आम्ही आत्ता चाललोय अंजलीच्या शेताकडे. आम्हाला थोडी कणसं घ्यायची होती, तर खूपच लांब आहे आणि हिने आम्हाला चालत नेतीये आणि आम्हाला खूप ऊन लागतंय आणि मला तर अजिबात त्या शेतातनं चालता वगैरे काही येत नाही. आणि त्यातनं मी माझी चप्पल तोडली आहे. इथं परिस्थिती काय आहे, ही अंजली माझी चप्पल नीट करून देते आणि ह्या दोघी नुसतं बघत माझी मज्जा घेत आहेत. अंजलीच्या अथक प्रयत्नानंतर माझी चप्पल नीट झाली. चप्पल आता नीट झाली आणि आम्हाला जे काम करायचं ते काम करायला आम्ही चाललो. कणसं तर तोडलीत भरपूर, ज्याच्या हातात जेवढी कणसं बसतात तेवढी घेतलीत. आणि अगं अंजली, हातात जेवढी कणसं बसतात तेवढी घे. इथून जी दिसते ती अख्खी आपल्या अंजलीची शेती, म्हणजेच आपली. एवढ्या उन्हाचं बाहेर आलो याचं सार्थक झालं. पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली म्हणून त्या दोघींना चुकून आम्ही गपचूप गाडी घेऊन बाहेर आलो आणि जाताना अंजलीने चालवली. अंजली तूच माझी जवळची मैत्रीण जिने मला गाडी चालवायला दिली आहे. आणि ती किती घाबरली तुम्हाला तिच्या तोंडावर दिसतच असेल, तरी पण मी खूप छान गाडी चालवली. थोडे रील्स करावं म्हणले म्हणून आम्ही आवरून वगैरे रील्स केले, तर तुम्हाला इन्स्टा पेजवर दिसतीलच माझे रील्स. आणि थोड्या वेळाने इथं अक्षता आली आणि तिला चिक्कूचं झाड दिसलं, त्यामुळे ती काय थांबली नाही. तिने अंजलीला सांगून तिने तिला चिक्कू तोडायलाच लावलं. हे बघा हावरट कशी चिक्कू घेऊन थांबली आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणाला चिक्कू आवडतात. आमचा दुपारचा प्लॅन संध्याकाळी झालाय की पाणीपुरी बनवायचा आणि ह्या दोघी बघा कशा बसल्यात पाणीपुरीची वाट बघत. आणि आमची रेसिपी बघून पाणीपुरी बनवायचा प्रयत्न चाललाय आणि तुम्हाला वाटतच असेल चांगली बनेल. नाही, ऑफकोर्स चांगली बनली आहे, तुम्हाला लास्टला दाखवेलच मी. चिंचेचं पाणी आम्ही करत होतो, कोणाचं लक्ष नव्हतं म्हणून मी हळूच ट्राय करून बघितलं की चिंचेचं पाण्याची काय टेस्ट लागते. खूप मस्त झाली होती. आम्ही पुऱ्या सुद्धा तळून घेतल्यात, सगळं केलंय घरगुती आणि पाणीपुरी एकदम रेडी झाली आहे आणि आम्ही पोट भरून पाणीपुरी खाल्ली आहे. परत आमची मस्ती चालू झाली आणि अंजली मला सांगत होती की तू बेडवर किती जागेत झोपशील. एवढा मोठा बेड आहे आणि ही मला काय माहिती का, तू कुठेही झोपतो. माझ्यासोबत झालेला किस्सा यांना शेअर करत होते. किस्सा कमी ना आमचं हसणंच जास्त चाललं होतं. किस्सा जरा सिरियस आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय नेमकं आमचं चाललं होतं. तुम्हाला कळतंय तेवढं समजून घ्या. बाकी काय मी एक्स्ट्रा ह्याच्याबद्दल काय सांगणार नाहीये, पण खूप मज्जा केली. सिरियसली यांना सांगत होते आणि हे माझी किती मज्जा घेतात. आल्यापासून काही कामं केली नव्हती, खाऊन पिऊन नुसते मज्जा मस्ती करत होतो. तेवढंच काकूंचा खालून आवाज आला, गहू भरायचं काम आहे. कधीच कामाला हात न लावणारी अक्षता सुद्धा इथं गहू भरण्याच्या कामाला मदत करते. खूप मोठी मदत होती अक्षताची. मला काय ते गहू भरून डोक्यावर नेणं काय शक्य वाटत नव्हतं म्हणून मी त्यांना गहू भरून देत होते फक्त. आणि हळूहळू हे गहू भरून झाले. एवढंच काम करून परत ह्या राक्षसांना भूक लागली आहे आणि मला अंजलीने वरण भात आणून दिलं. रात्रीचे 12 वाजलेत. सगळ्यांचे भुकेलेले चेहरे तुम्ही बघू शकता. असा होता आमचा आजचा दिवस. आम्ही ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर. थँक्यू, बाय बाय.